नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो. तर आपल्या बिल्ड मॅथ्स या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर आपण इयत्ता 10वीतील अंकगणित क्रम मधील स्वाध्याय क्रमांक 1.1 यामधील प्रश्न क्रमांक 4 आपण पाहतो. त्यातील आपण प्रश्न क्रमांक 4 मधील आज 7वा प्रश्न, आज 7वा, 8वा, 9वा आपण पाहणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 7वा काय आहे? 0 - 4 - 8 - 12 असताना काय करायचं आपल्याला? ह्यामध्ये पण काय करायचं आहे? पहिला क्रम आणि सामान्य फरक समान असेल तर आपण पुढचे क्रम कसं आपण काढू शकतो म्हटले. तर काय सांगितले बघा आता. पहिले पद हे का हा झाला A1, हा झाला A2, हा झाला A3, हा झाला A4 असताना आपण काय करायचं? आपल्याला पहिलं पद आणि सामान्य फरक काढायचं. सामान्य फरक जर समान असेल तर आपण पुढचं पद काढू शकतो. म्हणजे दिलेला क्रम काय आहे? AP आहे आपण म्हणू शकतो. तर काय म्हटले? A1 म्हणजे काय म्हटले? पहिले पद. पहिलं पद काय आहे? A1 आपला काय आहे? म्हणजे ते आपला काय आहे? 0 आहे. आता आपण सामान्य फरक D शोधू. म्हणजेच काय? D1 बरोबर A2 वजा A1. A2 काय आहे आपला? -4 आणि A1 आपला काय आहे? 0. म्हणजेच काय झाला आपला? D1 काय झाला? -4. आता D2 काय आहे आपला? D2 काय? A3 वजा A2. A3 काय आहे आपला? -8 आणि A2 काय आहे आपला? -4. -8 वजा काय असणार? अधिक. म्हणजेच काय? -8 मधनं +4 गेले म्हणजेच काय आला? 4 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा. आता D3 A4 वजा A3. A4 आपला काय आहे? -12 आणि A3 आपला काय आहे? -8. -12 वजा अधिक म्हणजेच काय आपल्या इथं -4 म्हणजे इथं पण आपला काय झाला? इथं -4 आला. म्हणजे D1 पण D2 आणि D3 पण आपला काय आहे? इथं -4 आहे. म्हणजेच काय सगळ्या ठिकाणी D ची किंमत काय झाल्या? समान झाल्या. म्हणताना आपण काय करू? आता पुढचं पद दिलेला क्रम काय आहे? मग दिलेला क्रम काय आहे? इथं आपण काय म्हणा? दिलेला क्रम AP आहे. दिलेला क्रम AP आहे. मग त्यानुसार आपण पुढचं पद काढू शकतो काय? काढू शकतोय. नंतर आपण काय म्हणायचं आता? A5 वजा A4 अधिक D. A4 माझा काय आहे इथं? -12 आणि D माझा काय आहे? -4. -12 वजा अधिक वजा काय ना? -4. -12 -4 म्हणजे वजा काय होणार? अधिक होणार. म्हणजे 12 आणि 4 किती? 12 4 16 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा म्हणजे -16. म्हणजे A5 माझं काय आलं इथं? -16. A6 माझं काय इथं आता? A5 अधिक D. A5 माझं काय आहे? -16 आणि D माझा काय आहे? -4. -16 अधिक वजा म्हणजे वजा काय? अधिक होणार. -16 - 4 म्हणजे काय ना? -20. A6 माझा काय आहे? -20. आता A7 माझा A6 अधिक D. A6 मध्ये काय? -20 अधिक -4. -20 अधिक -20 -4 म्हणजे काय ना? -24. म्हणजे A7 माझा काय आला? -24. आता A8 काढतो इथं. A8 काय माझा इथं? A7 अधिक D. A7 माझा काय आहे? -24 आणि D माझा काय आहे? -4. -24 -4 म्हणजे -28 म्हणजे A8 माझा काय आला? -28 आला. लक्षात आलं? म्हणजे काय? मी पुढचे पद इथं काढलो आहे कारण ते दिलेला क्रम काय आहे? AP आहे. म्हणजे D ची किंमत सगळ्या ठिकाणी काय? समान आहे. आता इथं मी काय लिहितो? मला काय सांगितले? पहिले पद म्हणजे A माझं पहिलं काय आहे? 0 आहे. पहिलं पद काढलं आणि त्याच्या पुढचं पद काय आलं माझं? A5 माझा -16. A6 माझं काय आहे? -20. A7 माझा काय आहे? -24 आणि A8 माझं काय आहे? -28. लक्षात आलं? हे काय माझं आन्सर. लक्षात आलं?
आता ह्यामध्ये गणितामध्ये तुम्हाला काय शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. बघा हे सुद्धा सूत्र वापरलं तरी सुद्धा चालेल. हे सुद्धा सूत्र वापरलं तरी सुद्धा चालेल. त्या किमतीमध्ये काय फरक पडत नाही. फक्त काय या सूत्रामध्ये जर किमती घातल्या तरी सुद्धा चालते आणि हे सूत्र जरी वापरलं तरी सुद्धा चालते. कारण की खरं पण अगोदरचं पद काढल्याशिवाय पुढचं पद आपल्याला काढता येत नाही. अगोदरचं F4चं माझं इथं पद मला माहित होतं म्हणताना मी D ची किंमत घालून पुढचं पद काढलो. इथं काय डायरेक्ट तुम्ही किमती काढ कुठलं पण पद डायरेक्टली तुम्ही काढू शकता. तुम्ही 5 आणि याची किंमत मला माहित आहे. याची किंमत जर माहित असेल तर तुम्ही डायरेक्टली तुम्हाला काढता येतं. याची आणि यांची किंमत माहित पाहिजे. मग तुम्ही डायरेक्टली पण काढू कुठलं पण पद काढलं सांगते ते तुम्ही डायरेक्टली ह्या फॉर्म्युल्यामध्ये किमती घालून तुम्ही काढू शकता. कारण ह्याच्यामध्ये तसं नाही. कारण की अगोदरचं पद जर तुम्हाला माहित असेल तरच तुम्ही आणि D ची किंमत माहित पाहिजे. तर तुम्हाला ह्यामध्ये सूत्रामध्ये किमती घालून आन्सर काढता येतं. तर हे बघ मी आता पुसतो. आणि आता यामध्ये आठवा काय आहे वजा 1/2 वजा 1/2 वजा 1/2 वजा 1/2 वजा 1/2 वजा 1/2 असताना काय करायचं आपल्याला पहिलं पद आणि काय काढायचंय पुढचं आन्सर आपल्याला काढायचं आहे. तर काय करायचं पहिले पद बरोबर A बरोबर A1 बरोबर वजा 1/2. आता सामान्य फरक आपल्याला काढायचा आहे. सामान्य फरक D शोधू. सामान्य फरक D शोधू म्हटले म्हणजेच काय D1 बरोबर आपलं काय येणार इथं D1 बरोबर A2 वजा A1. हे तुम्हाला माहिती आहे. हे A1 हे A2 हे A3 आणि हे A4. हे तुम्हाला माहिती आहे. प्रत्येक वेळा मी लिहून दाखवणार नाही. A2 म्हणजे काय माझा वजा 1/2 आहे. A1 माझा काय आहे वजा 1/2 वजा 1/2 वजा वजा काय होणार इथं अधिक म्हणजेच काय येणार वजा अधिक वजा म्हणजे काय येणार 0 म्हणजे D1 माझा काय आला 0. D2 माझा काय आहे मग A3 वजा A2. A3 माझा काय आहे वजा 1/2 आणि A2 पण माझा काय वजा 1/2. इथं वजा 1/2 वजा वजा अधिक म्हणजे माझा D2 पण काय झाला 0. आता D3 माझा काय इथं A4 वजा A3. A4 माझा वजा 1/2 आणि A3 पण माझा वजा 1/2 वजा 1/2 वजा वजा अधिक म्हणजे काय तर पण माझा D3 पण काय झाला 0 आला. हा D3 पण माझा 100. प्रत्येक ठिकाणी D ची किंमत माझ्या काय आल्या समान आल्या म्हणजे दिलेला क्रम काय आहे दिलेला क्रम AP आहे. मग त्यानुसार मी आता पुढचं पद काढू शकते म्हणजेच काय माझं A5 बरोबर A4 अधिक D. A4 माझा काय इथं वजा 1/2 आणि D माझा काय 0 म्हणजेच काय आला D माझा 0 म्हणजेच काय वजा 1/2 आला. A6 माझा काय आता A5 अधिक D. A5 माझा काय वजा 1/2 आणि D माझा 0 मग इथं पण माझा काय 1/2 आला म्हणजे A6 माझा काय आला A6 पण माझा काय आलाय तर वजा 1/2 आलाय. आता A6 अधिक D. A6 म्हणजे काय माझा वजा 1/2 आणि D माझा काय 0 म्हणजे वजा 1/2. आता हे 8 A7 अधिक D. A7 माझा काय वजा 1/2 आणि D माझा 0 म्हणजे वजा 1/2 आला. लक्षात आलं म्हणजे सगळ्यात D ची किंमत काय आहे सगळ्या ठिकाणी काय आहे D ची किंमत 0 असल्यामुळे सगळ्या ठिकाणी काय आहे वजा 1/2 आले. म्हणजे आता मी इथं डायरेक्ट काय लिहितो पहिले पद काय इथं वजा 1/2 म्हणजे काय A आलं A1 आणि त्या पुढचं पद माझं काय आहे A6 काय आहे मध्ये A6 पण वजा 1/2 A7 पण माझा वजा 1/2 A8 माझा वजा 1/2
8 आणि A5 इथं देतो. A5 8 म्हणजे A6 डायरेक्ट लिहिलं मी. तर हे बघा त्यामध्ये काय शंका असेल तर तुम्ही हा विचारा. काय सोपी उदाहरणातली काय अवघड नाही आहे. फक्त कॅल्क्युलस वजा बेरीज वजाबाकी अधिक आणि तुम्हाला मल्टिप्लिकेशन डिव्हिजन जमाला पाहिजे एवढंच. बघा पुढचा मी आता प्रश्न घेते. प्रश्न क्रमांक 9 काय आहे? 1, 3, 9, 27 असताना आपल्याला काय करायचं आहे? इथं पहिलं पद आणि काय करायचं? सामान्य फरक काढायचा आहे. पहिले पद हे बरोबर A1 बरोबर काय आहे? 1 येणार आणि सामान्य फरक D शोधू म्हणजे सामान्य फरक D शोधू म्हणजेच काय? D1 बरोबर A2 वजा A1. डायरेक्ट किमती घातल्या तरी पण चालते, कारण की किमती तुम्ही फॉर्म्युला लिहिल्यामुळे तुम्हाला किमती चुकत नाहीत. म्हणताना मी प्रत्येक वेळेला फॉर्म्युला लिहिते. A2 माझा काय आहे? इथं 3 आहे. A1 माझा काय आहे? 1 आहे. म्हणजे 3 नाही गेला 2, मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक आहे म्हणतात घेत नाही. D2 काय आहे? A3 वजा A2. A3 माझा काय आहे? 9 आहे आणि A2 काय माझा 3 आहे. 9 3 गेले 3, मोठ्या संख्येचे चिन्ह काय? अधिक आहे. आता D3 काय आहे माझा? A4 वजा A3. A4 वजा A3. A4 माझा काय आहे? इथं 27 आणि A3 चा माझा 9 आहे. 27 9 गेले किती उरतात मग? 18. म्हणजे D3 पण माझा काय आहे? इथं 18 आणि D2 माझा 3 आहे आणि D1 माझा काय आहे? इथं 2 आहे. सगळ्या ठिकाणी D ची किंमत समान आल्या काय? नाही. सगळ्या ठिकाणी D ची किंमत काय? वेगळी आहे. म्हणजे दिलेला क्रम काय? AP नाही. कारण काय? कारण प्रत्येक वेळेला D ची किंमत काय झाल्या? बदलल्या. प्रत्येक वेळा D ची किंमत काय झाली? काय ते 9 3 गेले 6, 9 3 गेले 4, 9 3 गेले 6. प्रत्येक वेळा D ची किंमत काय? 6. प्रत्येक वेळा D ची किंमत काय? 9 3 गेले 6 आहे. 4 नाही आहे. सॉरी चुकून तिथे लिहिले मी. आणि दिलेला क्रम AP नाही आहे. म्हणजे काय? 2 बरोबर 4 आणि इथे काय ना 18. ना बघा आता पुढचं उदाहरण घेऊया का? 9. बघा तुम्हाला ह्यामध्ये काय शंका असेल तर सांगा. हे तुम्ही कायम लक्षात ठेवायचे. अधिक वजा अधिक वजा अधिक वजा वजा आणि वजा वजा काय असते? अधिक असते. हे कायम लक्षात ठेवायचं. हे कधी विसरायचं नाही. ह्या चिन्हांचा वापर करूनच तुम्ही कॅल्क्युलेशन प्रत्येक वेळेला करायचं. बघा सुगा मी गणित हे 10वा एक प्रश्न सोडवते आणि स्टॉप करते. मग या पुढचे उदाहरण आपण पुढच्या भागात आपण पाहूया. प्रश्न 4 मध्ये 10वा काय आहे? A 2A 3A 4A असताना
4A असताना, A 2A 3A 4A असताना काय दिलेला क्रम काय आहे? हा झाला A1, हा झाला A2, हा झाला A3, हा झाला A4. आपल्याला काय करायचं आता? पहिल्यांदा काय करायचं? पहिले पद आपल्याला काढायचं आहे. पहिले पद आपलं काय? मग आता A1 बरोबर आपलं काय असणार आहे? A असणार आहे. A1 बरोबर A बरोबर काय असणार आहे? A. पहिले पद. आता सामान्य फरक आपल्याला शोधायचा. सामान्य फरक, जर सामान्य फरक सगळ्या ठिकाणी समान असेल तरच आपण पुढचं पद काढू शकतो. सामान्य फरक D शोधू. म्हणजेच काय? D1 बरोबर A2 वजा A1. A2 आपलं काय आहे? 2A आणि A1 आपला काय आहे? A आहे. दोनातनं एक घ्या. इथं काय नाही म्हणजे इथं काय असणार आहे? 1 असणार आहे. म्हणजेच काय? दोनातनं 1 गेला 1. म्हणजेच काय? A आला. D1 माझा काय आहे आता? A आला. आता D2. A3 वजा A2. A3 माझा काय इथं? A3 माझा काय आहे? 3A आणि A2 काय आहे माझा? 2A. 3तनं 1 गेला. 3तनं 2 गेले. काय आले इथं? 1च येणार. काय येणार? 1. 1 म्हणजे इथं काय नाही म्हणजे असणार आहे इथं 1 असणार. म्हणजे A लिहिला मी. त्या झाला D2. आता D3. A4 वजा A3. A4 माझा काय इथं? 4A आणि A3 माझा काय आहे? 3A. म्हणजे 4तनं 3 गेले. किती आले? 1. म्हणजे काय इथं काय नाही म्हणजे काय असणार इथं? 1. म्हणजे D3 पण माझा काय आला? A आला. D1, D2, D3 ची पण काय आले? सगळ्या ठिकाणी काय किंमत आली? A आली. म्हणजे दिलेला क्रम काय आहे? AP आहे. दिलेला क्रम AP आहे. दिलेला क्रम AP आहे. लक्षात आलं? दिलेला क्रम AP आहे. मग आता काय करायचं आपण? ह्यामध्ये पुढचं पद आपण काढायचं. पुढील 4 पदे आपण काढायचं. 4 पदे. पुढील 4 पदे काढू. म्हणजेच काय आता? A5, A4 अधिक D. A4 माझा काय आहे? 4A आणि D माझा काय आहे? A आहे. D माझा काय? A आहे. म्हणजेच काय? 4 आणि ते 1 म्हणजेच काय आला? 5A. म्हणजे A5 माझा काय झाला? 5A. A6 माझं काय येतं? A5 अधिक D. A5 माझा काय आहे? 5A आणि D माझा काय आहे? A आहे. म्हणजे काय? 5 आणि इथं काय असते? 1 असते. म्हणजे काय झालं? 6A. A6 माझा काय झाला? 6A. A7 माझं काय आहे? A6 अधिक D. A6 माझं काय आहे इथं? 6A आणि D माझा काय आहे? इथं A आहे. म्हणजे 6 आणि इथलं 1 म्हणजे काय झाला? 7A. A7 माझा 7A झाला. A8 माझा काय झाला? A7 अधिक D. A7 माझा काय आहे? 7A आणि D माझा काय आहे? A आहे. इथला 7A आणि इथला 1A म्हणजे काय झाला? 8A. म्हणजे A8 माझा काय झाला? 8A. म्हणजे काय? A5 माझा 5A, A6 माझा 6A, A7 माझा 7A आणि A8 माझा काय? 8A आला. म्हणजे मी पुढची पद काढू शकले. ह्याच्या पुढची पद मी काढू शकतोय. तर आपल्याला देताना काय दिले? पुढची 4 पद फक्त काढा म्हणून सांगितले. म्हणताना मी फक्त 4 पदे काढली. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पुढचं पद सुद्धा काढू शकता. काय म्हटले मग आता? तुम्ही आता डायरेक्टली काय? पहिले पद A बरोबर काय आहे? पहिले पद A आहे. आणि काय? D ची किंमत काय? सगळ्यात D ची किंमत काय? A आहे. मग पुढची मी किंमत काय? पुढील 4 पदे मी काढली आहेत. A5 काय आहे माझा? 5A. A6 माझं काय आहे इथं? 6A. A7 माझं काय? 7A आणि A8 माझं काय? 8A. चला, ह्याच्या पुढची गणित आपण पुढील भागात आपण पाहूया. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? तर आजचा भाग तुम्हाला चांगला वाटला असेल तर प्लीज एक लाईक, शेअर आणि मला लाईक करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तर करा. थँक्यू.